देशाभिमान मित्र परिवाराकडून पूरग्रस्तांसाठी आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या शुभ हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। शेळगे येथील देशाभिमान मित्र परिवाराच्या वतीने संस्थापक सिद्धाराम नागशेट्टी यांच्या संकल्पनेतून अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबियांना आणि महापुराच्या पाण्यामुळे बाधित होऊन स्थलांतर झालेल्या वस्ती आणि वाड्यावरील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं किट देऊन मदतीचा हात पुढे करण्यात आला आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात पावसानं थैमान घातले, त्यामुळे भीमा सेना नदी काठावरील अनेक गावं स्थलांतरित झाली। अशा वेळी माणुसकीच्या नात्यानं मदतीचा हात पुढे करून पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यातील परांडाणे तांदुळवाडी या पूरग्रस्त गावातील कुटुंबांना तसंच सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी काठच्या नंदूर राजूर या बाधित गावातील सुमारे 250 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात आलं। यामध्ये गहू, तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण, खोबरेल तेल, मसाल्याचे पाकिट, बिस्किटाचं पाकिट आदी वस्तूंचा समावेश होता। यासोबतच ब्लँकेट 200 नग, पाण्याच्या बाटल्यांचे 200 बॉक्सही वाटप करण्यात आले। याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, शिवलिंग शाभादे, उद्योजक प्रमोद मोरे, महादेव नागशेट्टी, गणपती बिराजदार, केदार बिराजदार, गुरुनाथ वांगीकर, कल्याणी बिराजदार, सुलेमान शेख, विश्वजित मुंजे, वीरेश उंबरजे, सूर्यकांत रमणशेट्टी आदींची उपस्थिती होती।